अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या बिबट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। कोतुळ गावामध्ये जुन्या घराच्या खोल्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय। बंद घरात आराम करणाऱ्या बिबट्यानं रस्त्यावरून धूम ठोकली। बिबट्या रस्त्यावर आला आणि त्यानंतर गावात मात्र पळापळ झाली। अहिल्यानगरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलाय। कधी कुठे या बिबट्यांशी सामना होईल काहीच नेम नाही। अगदी दिवसा ढवळ्या गावात मानवी वस्तीमध्ये आलेला हा बिबट्या आणि त्यानंतर इतरांची उडालेली ताळंबळ आपण बघतोय। कोतुळ गावातला भर दुपारचा हा सगळा प्रसंग आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। प्रशांत, वन विभागानं या सगळ्याची आता दखल घेतलेली आहे का? दिवसा ढवळ्या मानवी वस्तीत आता बिबट्यांचा वावर दिसतोय, फार धक्कादायक आहे। अगदी खरं आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसा ढवळ्या बिबट्यांचा वावर सुरू आहे। 2 दिवसापूर्वी एका शेतकऱ्याला पहाटेच्या सुमारास तो पाणी भरण्यासाठी गेला असताना त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्या दिसलाय। मात्र हा जो कोतुळ मधील बिबट्या आहे हा भर वस्तीत एका पडक्या घरात विश्रांतीसाठी येत असल्याचं समोर येत आहे। मात्र काल ही बाब जी ग्रामस्थांना कळाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। बिबट्याने सैरवैर जी आहे ती गावात धाव घेतली होती। आता वन विभागाला या सगळ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंजरा लावण्याची जी तयारी आहे ती केली जाते। मात्र दिवसेंदिवस जो बिबट्यांचा उपद्रव आहे तो वाढतो आहे। वन्य प्राणी जे आहेत ते आपल्या जे पशुधन आहे त्यांना भक्ष्य करतायत। त्यामुळे एकंदरीतच जिल्ह्यातल्या बिबट्यांची संख्या आटोक्यात आणण्याची मागणी होते। जी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।